बिल्कुल. So parents, guests, our much awaited chief guest Miss विशाखा मैडम हमारे साथ यहाँ पे आ चुके हैं. एक बार प्लीज जोरदार तालियों से उनका स्वागत कीजिए. She is newly elected corporator for ward number 35. Ma'am, please, I request you to please come forward. Archana ma'am, I kindly request you to please welcome our chief guest. तालियां रुकनी नहीं चाहिए बिल्कुल हमारे चीफ गेस्ट के लिए. विशाखा मैम, I kindly request you to please come on the stage. हमें आपसे कुछ बात करनी है. मैम यहाँ से आइए प्लीज. मैम कॉन्ग्रेचुलेशंस, आप न्यूली हमारे कॉर्पोरेटर वार्ड नंबर 35 के सिलेक्ट हुए. एंड मुझे पूरा भरोसा है वार्ड नंबर 35 आपके नेतृत्व में सबसे ज़्यादा डेवलप करेगा नागपुर में. एक बार विशाखा मैम के लिए जोरदार तालियां हो जाए. मैम कुछ आपके तरफ से अगर कुछ शब्द हमारे जो गेस्ट हैं उनके लिए आप कुछ कह सके प्लीज. हॅलो, सर्वात प्रथम विद्येची देवता माँ सरस्वतीच्या चरणावर प्रणाम. आजच्या या माय स्कूलच्या गॅदरिंग फंक्शनमध्ये उपस्थित शिक्षक वृंद, म्हणजे लहान लहान सगळे लहान मित्र आणि सगळे पालक आणि त्यांचे पाल्य, मी तुम्हाला सांगते की तुम्ही आजकालच्या आपण या ज्या युगात राहतोय त्याच्यामध्ये एक मुलगा सांभाळणं कठीण आहे की नाही. आणि म्हणजे या टीचर एका वेळेस 20-25 मुलं 30-40 मुलं सहज सांभाळतात. म्हणजे सगळ्यात पहिले यांच्यासाठीच टाळ्या होऊन जावे. मैम मेरे जैसा तो एक संभालना भी मुश्किल है. आणि मी तुम्हाला सांगते की एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या मुलांना शिकवायला जा. साधं तुम्ही म्हणा की जेवणाच्या पहिले तू हात धु, तुमचं ऐकणार नाही. पण तेच जर त्याच्या टीचरने त्याला सांगितलं की तुला घरी जाऊन जेवताना हात धुवायचा आहे, तर तो रेग्युलर करेल. इतका प्रभाव त्यांच्या टीचरचा त्यांच्यावर असतो. आणि त्याला दोष आपण म्हणावं, कारण की आता नवरा बायको दोघंही जण बिझी झालेले आहेत आणि दोघांचे बिझी लाईफ आहे. सगळेजण नोकरी वर्गात, नोकरी पेशात, कोणी धंद्यामध्ये उतरले आहे आणि मुलं आयांच्या भरोशावर सोडले आहे. आणि त्याच्यामुळे संस्कार हे फक्त शाळा हे संस्कार केंद्र झालं आहे. आणि मी तुम्हाला सांगते की जी शाळा संस्कार केंद्र होईल तिथूनच खरा विद्यार्थी घडला जाईल. आपल्याला केवळ इंजिनियर, डॉक्टर, वकील असे तयार करायचे नाही आहे, तर आपल्याला एक माणूस घडवायचा आहे. आणि माणूस कुठून घडतो तर तो शाळेतून. म्हणून मी प्रत्येक याच्यामध्ये म्हणते की शाळा हे संस्कार वर्गच असलं पाहिजे. आणि यासाठी आपली पण मानसिकता असली पाहिजे. एक छोटीशी कथा सांगते. मुलं खूप रडून राहिले आहे, त्यांना डान्स करायचा आहे. एकदा एका गावामध्ये 2 मुलं होते ज्यांची एकमेकाशी खूप घट्टी मैत्री होती. त्यातला एक खूप गलेलठ्ठ होता आणि एक एकदम सुडकळ. त्या दोघांची इतकी मैत्री होती. एकदा
काय झालं की खेळता खेळता गप्पा मारता 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 पतंगीच्या मागे धावता धावता ते गावाच्या बाहेर निघून गेले. आणि गावाच्या बाहेर इतके दुरून निघून गेले की त्यांना समजलंच नाही की आपलं गाव खूप मागे राहून गेलं. आणि एका मोठ्या खड्ड्यामध्ये तो जो लठ्ठ मुलगा होता तो पडून गेला. आता खोल इतका खड्डा होता की काहीच करेन असं झालं होतं. आजूबाजूला कोणी निर्जन वस्ती होती, कोणीही मदतीला धावणारं नव्हतं. हा बिचारा त्याचा मित्र हाका मारत राहिला, कोणीतरी मला मदत करा, माझा मित्र खाली पडलाय, कोणीतरी मला मदत करा, माझा मित्र खाली पडलाय. पण कोणीच तयार नाही, कोण होतच नाही. तर काय करेल. मग आता या मुलाने काय केलं की खूप प्रकारची युक्ती लावून पाहिले. मग त्याला एका ठिकाणी दोर दिसला आणि तो दोर त्याने खाली टाकला आणि खूप जोर लावून त्या मुलाला बाहेर काढलं. जसा तो बाहेर आला तसे दोघांनी एकमेकांना खूप घट्ट मिठी मारली. आणि हा खड्ड्यात पडल्यामुळे हा खूप भरला होता आणि याला मिठी मारल्यामुळे हा पण भरला. आणि याने पण खूप मेहनत केली होती, त्याच्यामुळे हा पण पूर्ण याचे कपडे बिपडे खराब झाले होते. आता गावातल्या लोकांना वाटलं की हे दोघं गेले कुठे, म्हणून गाव शोधायला निघालं. आता गाव शोधता 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 गाव पण खूप दूर निघून आले. गावातले सगळे वस्ती आणि इकडनं हे दोघं जण गळ्यात गळे घालून तिथे येत होते. आणि गावकऱ्यांनी विचारलं, का रे उदांड मुलं, कुठे गेले होते तुम्ही? तर म्हणे, आम्ही गप्पा मारता मारता आम्ही खूप दूर निघून गेलो आणि हा एका खड्ड्यात पडला आणि मी याला बाहेर काढलं. गावातले लोक म्हणे, मूर्ख आहेस का? याचं वजन पहा, तुझं वजन पहा, हा खरंच तुला वर काढू शकेल का? नक्की तुम्ही काहीतरी बदमाशी केली, कुठेतरी लोळलात आणि आता आम्हाला कहाणी बनवून राहिले. तर म्हणाले, नाही बिलकुल. म्हणाला की आईची शपथ, बाबांची शपथ, देवाची शपथ, दोघे जण शपथ घ्यायला लागले. पण कोणी त्यांच्यावर विश्वास, म्हणजे खुद्द त्याचे आई वडील विश्वास ठेवायला तयार नाही. त्या गावामध्ये एक फकीर बाबा होते. सगळेजण म्हणाले की आपण या दोघांना त्या फकीर बाबांकडे घेऊन जाऊ आणि तेच खरं काय खोटं काय आपल्याला सांगतील. आणि मग त्या फकीर बाबांकडे त्यांना गेलं आणि त्यांनी विचारलं, का रे मुलांनो, तुम्ही कसं काय भरले, काय झालं? ते त्यांनी सांगितलं की आम्ही फिरता फिरता दूर निघून गेलो आणि हा खाली पडला. मला सूचन असं झालं की मी काय करू. मला जवळच एक दोर दिसला, मी तो दोर सोडला आणि मी त्याला वर काढलं. फकीर बाबांनी काय केलं की तो सुकडलेला मुलगा होता ना, त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणे, तू नक्की हे केलं असशील. याला कारण त्याच्या गावकऱ्यांसमोर त्यांनी सांगितलं, याला कारण यांनी हे काम केलं, हे काम तू करू शकत नाही असं म्हणणारे तुझे आईवडील तुझ्या बाजूला नव्हते, म्हणून तू हे काम केलं. आपणच मुलांना मागे ओढतो. या कथेतून आपल्याला लक्षात घ्यायचं की तू हे नाही करू शकत, तू करू शकत नाही, तू डॉक्टर बनू शकत नाही, तू एक सामाजिक कार्यकर्ता बनू शकत नाही, हे आपण म्हणतो. त्याच्या मनातली इच्छा आपल्याला जाणायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला विद्यार्थी घडवायचा आहे. तुमच्या इच्छा, तुमचे स्वप्न त्यांच्यावर लादू नका. तर त्यांचे स्वप्नांची पूर्ती तुम्ही करा. आजच्या या कार्यक्रमाला मला एवढंच तुम्हाला निवेदन करायचं आहे की आपल्या मुलाचे उत्कृष्ट पालक बना, आधुनिक पालक बना. धन्यवाद. थैंक यू सो मच विशाखा मैम, आपने बहुत ही अच्छा अपने भाषण के थ्रू हम सबको एक बहुत ही अच्छी सीख दी है. थैंक यू सो मच. आई रिक्वेस्ट कि आप प्लीज़ सामने बैठिए और अभी हमारे कार्यक्रम को एंजॉय कीजिए. काफ़ी अच्छी बात थी. एक बार विशाखा मैम के लिए ज़ोरदार तालियां हो जाए प्लीज़. ज़रूरी है, लाइक एज अ पेरेंट्स मैं समझ सकता हूँ, सभी पेरेंट्स की एक इच्छा होती है कि उनका बेटा डॉक्टर बने, उनका बेटा इंजीनियर बने. सेम आमोद सर ने भी यही बात कही कि बच्चों को जो करना है वो उन्हें करने दीजिए. देखिएगा आपकी जो एक्सपेक्टेशंस है ना, उससे ज़्यादा वो आपको अचीव करके दिखाएंगे. और जाकिर खान साहब ने भी एक बात कही है कि देखिए, पेरेंट्स आपकी एक्सपेक्टेशंस बच्चों पे डालते हैं, उसमें उनकी नीयत खराब नहीं होती है, वो बस आपको गरीब नहीं देखना चाहते हैं. एक ऐसा कहावत है. बट देखिएगा, बच्चों को आप उनका मन मर्जी का करने दीजिए, वो आपको आपसे डबल अचीव करके दिखाएंगे. अभी हमारे जो प्ले ग्रुप के बच्चों ने डांस परफॉर्म किया है, उनके लिए जोरदार तालियों से उन्हें हम स्वागत करेंगे और उन्हें उनका उत्साह बढ़ाएंगे.